प्रलंबित बिलं मिळत नसल्याने, पैसे मिळत नसल्याने शासकीय कंत्राटदार हे आता कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळतंय. 19 तारखेला राज्यभर ते धरणं आंदोलन देखील करणार आहेत. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्याकडून निषेध आंदोलन देखील केलं जाणार आहे. नक्की काय परिस्थिती या कंत्राटदारांवरती आली आहे, काय नक्की त्यांचं म्हणणं आहे, आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत नाशिकचे हे कंत्राटदार आहेत. दादा, मला सांगाल काय परिस्थिती आहे? आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या 19 तारखेच्या आंदोलनासाठी आम्ही PWD ऑफिस येथे आंदोलनाच्या तयारी करण्यासाठी आम्ही आलेलो होतो. तेवढ्यात इंडियन टीव्हीवाले नी आम्हाला बघितले. त्यांनी विचारले की तुम्ही इथं का उभे आहात आज रविवार असल्यावर. परंतु 19 तारखेला जवळपास 200-300 लोकांचं आंदोलनाच्या तयारीसाठी आम्हाला मंडप उभारणे, खुर्च्या आणणे, कोणत्या ठिकाणी घेणे जेणेकरून कोणाला अडचण होणार नाही, स्थानिक लोकांना अडचण होणार नाही, अशा सेफ ठिकाणी मंडप देऊन सगळ्या लोकांना आंदोलन करण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होईल यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. 19 तारखेचा आंदोलनाचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रात जे सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांचे म्हणजे PWD असेल, PMJSY असेल, जल जीवन मिशन असेल, जिल्हा परिषदची बिलं असतील, अशा सर्व डिपार्टमेंटमध्ये जवळपास 89,000 कोटीचा आकडा हा जवळपास 6 महिन्यापूर्वीचा होता. आज जर अपडेट केलं तर कदाचित तो 90-95,000 कोटीपर्यंत जाऊ शकतो. अशा मागण्यांसाठी आम्ही वारंवार शासनाला, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना विनंती करून निवेदनं दिलेत, परंतु कोणीही आमची दखल घ्यायला तयार होत नाही. आम्ही आतापर्यंत अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला गेलो तर त्या दिवशी आमच्या समोर इमिजिएट ते पत्र तयार करणार आणि सचिवाला पाठवणार आणि ते पाठवणार, त्या दिवसाचा तो वेळ ते मारून नेतात. अशा पद्धतीनं आमचं लक्षात आलं की इथं काही होणार नाही. मग आम्ही वरती मंत्रालयापर्यंत पोहोचलो. सगळ्या मिनिस्टर लोकांना आम्ही भेटण्याचे प्रयत्न केलं. काही मिनिस्टर जेव्हा भेटायचे आम्ही प्रयत्न केला तेव्हा मिनिस्टर पुढे आणि कॉन्ट्रॅक्टर मागे, म्हणजे अक्षरशः बेकाऱ्यासारखं आमची तिथं अवस्था झाली. त्या दिवसापासून तिथं मंत्रालयात पण कोणी जायला तयार होत नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर असा विचार करतो की आपण जर इकडून तिकडून पैसे आणलेत, बँकांचे पैसे आणलेत, बायकापुरांचे सोने दागिने गहाण ठेवलेत, इतर लोकांकडून पैसे आणलेत, एवढा पैसा आपण आणायचा, आपण पैसा टाकायचा. आणि आज जी ह्या शासनाने आपली दयनीय अवस्था करून टाकलेली, याच्यासाठी अतिशय लोक हतबल झालेले आहेत. आणि या विवंचनेतनं आता बरेच लोक आत्महत्या करायला लागून गेलेले आहेत. आतापर्यंत 3-4 लोकांच्या आत्महत्येची चर्चा सोशल मीडियाने घेतलेली आहे, परंतु काही लोक असे आहेत की ते खरोखर गेलेत आणि त्याची दखल म्हणजे शासनाने पण घेतली नाही आणि मीडियाने पण घेतली नाही. कदाचित त्या कुटुंबाने त्यांचा तो जो दुःखाचा डोंगर स्वतःच त्यांनी त्यांचा गिळंकृत केला असं दिसायला लागलेले. परंतु परिस्थिती अतिशय भयानक आहे. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरची तीच परिस्थिती आहे. लहान कॉन्ट्रॅक्टरांनी अक्षरशः त्यांच्या वडिलांची, आईची, काही रिटायर्ड झालेल्या लोकांची पेन्शन वापरलेले. पण पैसे मिळत नाहीये. बिल्डर असोसिएशनचे आहेत अध्यक्ष, त्यांच्याशी आपण बोलूयात. साधारणतः किती पैसे बाकी आहेत आणि कधीपासून हे मिळत नाही? साधारणतः कोविडपासून ही पैशाची थकबाकी चालू आहे. आत्तापर्यंत साधारणतः 90,000 कोटीच्या आसपास बिलं प्रलंबित आहे. आणि बिलं येतात, 2% निधी येतो, 3% निधी येतो, 5% येतो, 8% येतो. तो पण गेल्या 6 महिन्यात मिळत नाही. मार्चमध्ये आला, मार्च नंतर अजूनपर्यंत सगळे लोक वाट बघताय. सगळ्यांच्या बँका थकलेल्या आहे, सोनं नाणं गहाण आहे, कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. आणि नवीन रोजगारासाठी जे नवीन अभियंते तयार झाले, जे त्यांनी कामं घेतले, त्यांची इतकी वाईट अवस्था आहे. कोणाचे वडील रिटायर झाले, कोणाची आई, त्यांचे पेन्शनचे पैसे, रिटायरमेंटचे पैसे घेऊन त्यांनी कामं मिळवलेली आहे. आणि त्यांची आज इतकी उपासमार होते, अक्षरशः रडकुंडे येतात ते लोक. अक्षरशः येतात, आम्हाला सांगतात आम्हाला न्याय कोण देऊ शकतं, इथपर्यंत त्यांच्या भावना आहे. म्हणजे शासनाने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. आणि आता आम्ही 19, 20, 21, 3 दिवस धरणे आंदोलन देतोच आहे. याचा जर काही सरकारला जाग नाही आली तर इथून 1 महिन्याभराच्या आत आम्ही आझाद मैदानावर सहकुटुंब सगळ्यांसहित, आम्ही जसं बिराड मोर्चा किंवा शिक्षकांनी आंदोलन केले आझाद मैदानावर, त्या प्रकारचे आंदोलन आम्ही मुंबईमध्ये येऊन करणार आहे, अशी ग्वाही देतो. राज्यातील किती कंत्राटदारांचा प्रश्न असेल अंदाजे? राज्यातील लाखो कॉन्ट्रॅक्टरांचा हा विषय आहे. साधारणतः 5 लाख कॉन्ट्रॅक्टर नाशिक आपल्या महाराष्ट्रात पूर्ण आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे की जे नवीन होतकरू मुलं आलेले आहेत त्या मुलांना सुसाईड करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे शासन अजिबात लक्ष देत नाही आहे. या शासनाने ज्या लोकांना पैसे पाहिजे नाही त्या लोकांकरता नवीन नवीन स्कीमा काढून त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याला तहान लागली त्याला पाणी देत नाही आणि ज्याला तहानच नाही त्याला हंड्याभर पाणी घेऊन जातात. अशी एकंदरीत शासनाची परिस्थिती आहे.
आणि या अदर स्कीमा ज्या आहे त्या स्कीमा जर बंद करून जर ठेकेदारांचे पैसे दिले त्याच्यामध्ये शेतकरी पण खुश होतील आणि PWDचे कॉन्ट्रॅक्टर पण खुश होतील. त्यांना जे जिथं रुपये आहे तिथं चाराने मिळाले तरी त्यांची जास्त अपेक्षा नाही आहे. परंतु त्यांनी जे पैसे अडकवलेले त्याला व्याज चालू आहे एकाकडून बँकांकडून आणि दुसरीकडे शासन पैसे देत नाही आहे. तो असा दुहेरी याच्यात अडकलेला आहे. आणि जर भविष्यात साधारणतः महिना 2 महिन्यामध्ये ही जर परिस्थिती राहिली तर याच्यामध्ये किती लोक बळी जातील याचा काही अंदाज नाही आहे. त्याच्यामुळे शासनाने त्वरित याची दखल घेऊन यांचे पैसे द्यावे जेणेकरून हा प्रक्षोभ कमी होईल आणि शासनाला ते सहजपणे शक्य होईल. तुम्ही कोणत्या विभागाचे कंत्राटदार आणि तुमचे साधारणतः किती पैसे अडकले एकट्याचे विचार केला? आमचे PWDचे जिल्हा परिषदेचे एरिगेशनचे असे धरून 2.25 कोटी 3 कोटी पैसे अडकलेले आहेत. परंतु शासन त्याच्यामध्ये पैसे दे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कामं फायनल झालेले असून सुद्धा ते पैसे मिळत नाही आहे. आता कामं फायनल झाल्यानंतर त्याला जे घरून टाकलेले पैसे त्याच्यात ज्यांनी ते वाटलेले पैसे ज्या लोकांना त्यांचे तर पैसे किमान मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांची. कोणकोणत्या विभागाचे म्हणजे असं काय आहे का की एखाद्या विभागाचे पैसे मिळत आहेत पण इतर विभागांचे मिळत नाही, असं आहे की सर्वच शासकीय विभागांचा हा प्रश्न आहे? आता सध्याच्या स्थितीमध्ये तर सर्वच शासकीय विभागांना टप्प्याटप्प्याने सुरुवातीला काय झालेलं आहे की 2020 साली ज्यावेळेस कोविडच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंटने कोणत्याही हेडला 1 रुपया दिला नाही. सर्वच्या सर्व पैसे जेवढ्या हेडचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जेवढे हेड आहेत PWDला हजारो हेड आहेत त्या हेडचा एकही रुपया गव्हर्नमेंटने दिला नाही. मार्च 2020 साली ते पूर्णच्या पूर्ण कोविडच्या नावाखाली त्यांनी BDSच म्हणजे वरतून खाली पैसे पाठवले, BDS बंद केली आणि BDS बंद केल्यानंतर हा सगळा पैसा पूर्णपणे कोविडसाठी उपयोग आणि नंतर यांनी सांगितले आम्ही गव्हर्नमेंटने सांगितलं, परंतु आमचा सरळ आरोप आहे की जो काही कोविडवरती खर्च झाला हा सगळा ठेकेदारांच्या पैशामधून ठेकेदारांनी कर्जबाजारी होऊन जे कामं केले त्याच्यामधून गव्हर्नमेंटने सर्व कोरोनाचा खर्च केला आणि सांगितलं आम्ही कर्ज काढून केला. त्या दिवसापासून तर नंतर तो स्पिल ओव्हर करण्यासाठी त्यांना 1 वर्ष लागलं. 1 वर्षामध्ये त्यांनी थोडे टप्प्याटप्प्याने पैसे दिले आणि नंतर 2022 पासून जे पैसे परत यायला बंद झाले ते परत 10%, 5% असे आणि नंतर पहिल्यांदा फक्त रेग्युलर बजेटचं जे हेड होतं 03, 04 SR यांनाच प्रॉब्लेम होता. नंतर त्याच्यामध्ये बाकीचे पण जे सर्व हेड होते 25-15 असेल, नाबार्ड असेल, CRF असेल, जलजीवन मिशन असेल. जलजीवन मिशन योजना तर फार जोरामध्ये पूर्ण कोणत्याही प्रकारचं सरकारकडे नियोजन नसताना नियोजन शून्य योजना म्हणून ते जिची गणना केली जाईल अशी योजना काढली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा टेक्निकल स्टाफ नसताना योजना राबवल्या. त्याच्यामध्ये अनेक घोळ झाले, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. हे सर्व झालं आणि त्याच्यामधून त्यांनी आणि आज 1 वर्षभरापासून म्हणजे गेल्या मार्च महिन्यापासून त्या ठेकेदारांना एकही रुपया पेमेंट आलेलं नाही. म्हणजे मार्च महिन्यापासून आजपर्यंत कोणत्याही हेडला 1 रुपया पेमेंट आलेलं नाही आहे. ते इथे तर सर्वांना गव्हर्नमेंटने बेरोजगार केलेलंच आहे. गव्हर्नमेंट म्हणतं आमच्याकडे पैसे नाही आहे. मग इथे जर सिंहस्थ कुंभमेळा राबवत आहेत तर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कमीत कमी त्याच्यामध्ये त्यांनी निधीची उपलब्धता केलेली आहे. तर मग ती निधीची उपलब्ध केलेली आहे तर कमीत कमी ज्या लोकांचे पाठीमागचे पैसे थकलेले आहेत त्यांना त्यांनी कामं देणे आवश्यक होतं की जेणेकरून त्यांची बेरोजगारी कमीत कमी सुटली असती. त्या पैशातून त्यांचं चलनवलन चाललं असेल. परंतु सरकार हे सर्वसामान्यांना रोजगार देण्यासाठी नसून हे फक्त 4 धनदांडक्या लोकांना रोजगार मिळवून देण्याची आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी आहे अशी सर्वांची मत झालेलं आहे. त्यांनी सर्व 10-10, 20-20 लाखाचे कामं एकत्र करून 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी अशा प्रकारे कामं काढली. मीडियाची पण ही जबाबदारी आहे आणि सरकारची पण ही जबाबदारी आहे की या विभागामध्ये जिथे सिंहस्थाच्या जे कामांच्या निविदा प्रसारित झालेल्या आहेत त्या कशा प्रकारे झालेल्या आहेत, त्या किती अभावाने मंजूर केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये किती ठेकेदारांनी सहभाग घेतलेला आहे हे सगळं बघण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं सर्वसामान्यांना हे कामं कसे मिळतील कारण याच्या आधीचा जर इतिहास जर तपासला तर अनेक 10%, 20%, 15% अशा बिलोने जे कामं जात होते तेच आता 2%, 4%, 5%, 7%, 10%, 15% अभावाने जात आहेत. तर हा पैसा कुठे जातो आहे आणि हा शासनाचा त्याच पद्धतीने जो आपला शक्तिपीठ महामार्गाची जी मागणी आहे ही शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही आहे. सिंगल माणसाने शक्तिपीठ मार्गाची मागणी केलेली नाही आहे. परंतु काही लोकांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याच्यासाठी 1,00,000 कोटी रुपये दिले जात आहेत. परंतु जे लोक आत्महत्या करतायत कर्जबाजारी झालेले त्या लोकांसाठी सरकार काहीही करायला तयार नाही. सरकारचे पैसे मिळत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय हे पैसे न मिळण्यामागचं कारण काय आहे? पैसे न मिळण्यामागचं म्हणजे जे सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. लाडकी बहिणी काय सरकारकडे गेलेलं नव्हतं का तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणून आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमची लाडकी बहीण. अहो तुम्ही लाडका दाजी जर तुम्ही बहिणीला जर खुश ठेवतं कमवून आणून कष्टाचे तर तुम्ही त्या लाडक्या दाजीला इकडे उपाशी ठेवायचं आणि तिकडे बहिणीला आम्ही दाखवायचं
आणि बहिणीला खुश करून मतांसाठी तुम्ही प्रयत्न करता, हे फार चुकीचं आहे. अहो अख्खं आमच्या घरामध्ये मागच्या 2024च्या दिवाळीला आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी इथे रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत यांच्या BDSची वाट बघतो, तरी यांच्याकडनं वरतून पैसे येत नाही आणि आमची दिवाळी आम्हाला कोरड्या हाताने घरी जाऊन मुलाबाळांची आमची दिवाळी होत नाही. अशी ते हे सरकारची आमच्यावरती मोठी कृपादृष्टी दिसते. आणि नेहमी आम्हाला यांच्या दर 31 मार्चला हे रात्री पण आम्हाला 12-12 वाजेपर्यंत इथं वेटीस धरून बसवता आणि ₹0 आमच्या पदरात टाकता. कधीही आम्हाला यांनी भरभरून निधी कधीच दिला नाही आणि यांनी जे काही केलेलं आहे लाडक्या बहिणीच्या नावाखाली पूर्णतः कॉन्ट्रॅक्टर संपून टाकलेला आहे. पूर्वी आणि आजपर्यंत शेतकरी आत्महत्या होत होत्या, आता आत्महत्या ह्या कॉन्ट्रॅक्टरांच्या चालू झालेला आहे. हे शेतकऱ्यांनंतर आता कॉन्ट्रॅक्टरांचा नंबर लागलेला आहे आत्महत्यांमध्ये. गेल्या महिन्यात सरकारकडून सांगितलं जात होतं की लवकरच हा मार्ग जो आहे, हा विषय जो आहे तो मार्गी लागेल म्हणून. तसं काही होतंय काही? हे सगळे भूलथापा आहेत. आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या मंत्र्यांना भेटतो, ज्या त्या खात्याच्या मंत्र्यांना, त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं, तुम्हाला जर कामं घेतल्यानंतर पूर्ण करता जर पैसे थांबता येत नाही, तुम्ही कशाला कामं घेता? अशा भाषेत ते आम्हाला उत्तर देतात. राहिली दुसरी गोष्ट, आमदार लोकांनी आम्हाला कामं दिले, ते आमदार लोक आमच्याकडे डुंकूनही बघत नाही. आमदार लोक त्यांच्या मतांसाठी नेहमी आम्हाला फोन करता, ते काम चालू झालेलं नाही, आम्हाला तगादा येतोय, ते कामं पूर्ण करा. आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगतो की तुम्ही निधी नाही, आम्ही काम चालू नाही करू शकत, ते सुद्धा आमच्याशी कुठलीही संगनमत करून आम्हाला मदत करत नाही. पैशांचं आमच्याशी बोलायचं नाही, आम्ही काम दिलंय, तुम्ही काम पूर्ण करायचं. सरळ या भाषेत आमदार लोक आम्हाला उत्तर देतात आणि कुठलेही शासन आमच्याकडे बघतच नाही. शासनाला असं वाटतच नाही का हे यांनी जगावं. आम्ही पण एक शेतकऱ्यांनंतर एक जो कोणी आज हे असेल प्रशासन आपलं याच्यामध्ये रोजगारीमध्ये, तर कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या घरातले कर्ज बाजार काढून सगळं उभं करतो आणि लोकांसाठी प्रयत्न करून तो आज सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देतोय. एकंदरीतच आपण बघत आहोत की अशा विविध त्यांच्या मागण्या आहेत, पैसे निघत नाहीत, त्यामुळे कुठेतरी ते हतबल झाल्याचं बघायला मिळत आहेत. आता त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची देखील हाक ही दिलेली आहे आणि यातून देखील तोडगा न निघाल्यास पुढे आझाद मैदानावरती आम्ही आंदोलन पकरू असं देखील त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे आता कुठेतरी सरकार जे आहे ते या मागण्याचा आता गांभीर्याने विचार करणार का, यांचे पैसे त्यांना मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन निकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.